इकडे इकडे. एक समाजसेवक राजा पालांडे यांचा सत्कार आपले मातोश्री मित्रमंडळाचे संस्थापक सुभाषजी गुरव यांच्या हस्ते होत आहे, तो त्यांनी स्वीकारत आहेत. जोरदार टाळ्या. धन्यवाद सर. एक समाजसेवक यांचा सत्कार आपण चालू करत आहोत. सत्कार झालेला आहे. सत्कार मूर्ती राजा पालांडे. धन्यवाद सर. या ठिकाणी मातोश्री मित्रमंडळाचे संस्थापक सुभाषजी गुरव यांचा सुद्धा सत्कार अजय घोरपडे यांच्या हस्ते होत आहे. मातोश्री मित्रमंडळाचे संस्थापक सुभाषजी गुरव यांचा सत्कार अजय घोरपडे यांच्या हस्ते होत आहे, तो त्यांनी स्वीकार करायचा आहे. अंबे माते की. गणपती बाप्पा मोरया. त्यानंतर सर्व खेळाडू नम्र विनंती आहे, थोडा बाहेर थांबायचं आहे. खेळाडू सिंटू जरा बाहेर थांब ना. गोपाळ मेहरा यांचा सत्कार आपले नर साहेब करत आहेत, त्यांचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. त्यानंतर मातोश्री मित्र मंडळाचे धडाकेबाज कार्यकर्ते प्रमोदजी कदम यांचा सत्कार परशु यांच्या हस्ते करत आहोत. परशुराम वासमानी यांच्या हस्ते होत आहे. खास पुण्यावरून आपले इथे आलेले आहेत. धन्यवाद सर. त्याचप्रमाणे तेजस पवार यांचा सत्कार महेश यादव यांच्या हस्ते होत आहे. मातोश्री मित्रमंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते यांचा सत्कार आहे, महेशजी यादव करत आहेत. धन्यवाद. चालू असणारा सामना 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 धावा. आणि हास्वेर चेंडूचा मारा करतोय अभिजित. अवांतर धावसंख्येवर धावसंख्या झाली ती 6. आणि उत्कृष्ट टॅप स्वरूपात मारलेली 1 धाव. एका धावेनं संघाची धावसंख्या झालेली आहे ती 7. अतिशय उत्कृष्ट असा हा फलंदाज फिट्या नामवंत असा हा रामनगरचा फलंदाज आहे. आणि पुन्हा 1 धाव काय अडू शकत नाही. गचा असं क्षेत्ररक्षण ऋषभ नाईनचा खेळाडूकडून. आणि त्रिफळाची झालेला आहे. अभिजित याला मिळालेली सफलता आपल्या संघाकरता. रॉयल चायनीज यांचे मालक
या ठिकाणी आलेले आहेत. यांनी देखील व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत. रॉयल चायनीजचे मालक आणि त्यांचे सहकारी यांचं सर्वांचं मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. दुसऱ्या षटकामधला हा शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली ती 9 आणि हा स्क्वेअर चेंडूचा मारा. या स्क्वेअर चेंडून संघाची धावसंख्या झाली ती 10. एक बाद 10. आणि अवंतर धावसंख्या झाली ती 11. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 11. या सामन्यानंतर लगेच आपण फायनलचा सामना खेळवायचा आहे. संघातर्फे तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकतोय तो ऋषभ नाईन या संघाकडून पप्पू. 3 एक बाद 12 अशी धावसंख्या झालेली आहे. आणि फलंदाज धावचीत झालेला आहे. संघाला मिळालेला हा दुसरा धक्का. आदर्श वॉरियर्स या संघाला अतिशय चांगला अशी गोलंदाजी ऋषभ नाईन या संघाकडून. ऋषभ नाईन हा संघाचा मालक हा पुण्याहून आलेला आहे. खास पुण्यावरून त्यांनी संघ विकत घेतलेला आहे. ऋषभ नाईन आता स्ट्राईकला तो सिंटू, त्याला मारा करेल तो पप्पू. आणि हा स्क्वेअर चेंडू. धावसंख्या झाली ती 13. दरम्यान तिसरं षटक चालू आहे. पुन्हा स्क्वेअर चेंडूचा मारा. धावसंख्येत भर. लगातार 3 चेंडू स्क्वेअर चेंडू टाकलेले आहेत पप्पू. अगदी गचाळ असं गोलंदाजी पप्पू याची. पुन्हा स्क्वेअर चेंडू. लगातार 4 चेंडू टाकण्यात त्यांना यश आलेलं आहे आणि 4 चेंडूवरती 4 धावा मिळालेल्या आहेत. धावसंख्या झाली ते 16. पप्पू याची नकारात्मक गोलंदाजी आणि 1 धावे करता
एका धावेनं संघाची धावसंख्या झाली 17. आणि निर्धाव चेंडू उत्कृष्ट अशी गोलंदाजी पप्पू याच्याकडून. आणि पुन्हा स्वेअर चेंडू. 5 चेंडू स्वेअर टाकलेले आहेत. आणि उत्कृष्ट टॅप मारला होता परंतु तेवढीच चांगली क्षेत्ररक्षण मनीष याच्याकडून. संघासाठी 3 धावा अडवलेल्या आहेत. धावसंख्या झाली ती 2/19. तिसऱ्या षटकामधला हा शेवटचा चेंडू आणि हा स्वेअर चेंडू. 6 चेंडू त्यांनी स्वेअर टाकलेले आहेत. पप्पू अतिशय महागडा असा षटक टाकतो तो पप्पू. सेमीफायनलचा सामना आहे चालू असणारा. आणि हा निर्धाव चेंडू टाकण्यात यश आलेला आहे पप्पू याला. धावसंख्या झाली ते 20. 2/20. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आणि संघातर्फे 4थं षटक घेऊन आले तो आदर्श वॉरियर संघाचा. आणि फलंदाज धावचीत झालेला आहे. संघाला मिळाला हा तिसरा धक्का. 20 धावेवरती. स्ट्राईकला येतो सिंटू. सिंटू हा नामवंत असा एक फलंदाज आहे या आपल्या रामनगर मधला. रामनगर प्रीमियर लीग मधला हा आता अतिशय महागडा खेळाडू. या ठिकाणी वनिताताई जाधव यांचे आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. या ठिकाणी वनिताताई जाधव यांचे आगमन झालं. त्याचप्रमाणे त्यांच्या सहकार्य यांचं देखील या मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. आणि त्रिफळाची झालेला आहे संघाला मिळालेला हा 4था धक्का. 5वा धक्का. 20 धावेवरती. महेश यादव यांनी स्टेजवर यायचंय. महेश यादव. महेश यादव. स्कोर 20 झालाय का? 21. आणि एक चौथी धाव घेण्यात यश आलेला आहे. धावसंख्येवर धावसंख्या ती 22. शेवटचा चेंडू आणि
उत्कृष्ट कटवला, त्यावरती एक धाव. या एका धावेनं संघाची धावसंख्या झाली होती 23. सामना जिंकण्याकरता ऋषभ नाईन यांना 24 धावाचं माफक असं उद्दिष्ट आहे. स्पेअर चेंडून संघाचं खातं गोलतंय. आणि एक धाव. एका धावेनं संघाची धावसंख्या झाली ती 2. या ठिकाणी आपल्या विभागाचे उप शिवसेना विभाग प्रमुख सुरेशदादा शिंदे यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. तरी मंडळाच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत. आपण दादा व्यासपीठावरती यायचं आहे.
तसेच वनिता जाधव यांच्यावर आलेला महिलांचा सन्मान मंडळाच्या वतीने खांबे साहेब करतील. पटकन दे अक्का. ताई उभ्या राहा, ताई उभ्या राहा. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5. संघाला मिळेल हा पहिला धक्का. या ठिकाणी हॅलो हॅलो. आपल्या विभागाच्या लोकप्रिय कार्यसम्राट नगरसेविका श्री संगीताताई गोसावी तसेच आपल्या विभागाचे लोकप्रिय कार्यसम्राट उपविभाग प्रमुख माजी नगरसेवक सुजाता शिंदे यांचं इथं आगमन झालेलं आहे. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 विकेटच्या मोबदल्यात 5 धावा झालेल्या आहेत. सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आभार. संघातर्फे दुसरा आणि वैयक्तिक पहिलं घेऊन आलं सिंटू. थोडं पाणी ठेवा. आणि स्क्वेअर चेंडू. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 6. या ठिकाणी सुरेशदादा शिंदे, किरणबाई सुर्वे, सिंदेश बडगे साहेब, त्याचप्रमाणे संजय बळगे, स्वप्नील खिल्लारे, निकम साहेब यांचं या व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. सर्वांचं मनपूर्वक
आभार. आणि सर्वांना एक नम्र विनंती आहे, हा खाली करायचं, जरा खाली कर, जरा सहकार्य करा. जरा खाली करा प्लीज. जरा मंडळ सहकार्य करा, खाली करा जरा. वाड्या आणि उत्कृष्ट असा गोलंदाज सिंटू निर्धाव चेंडू टाकण्यात यश आलेला आहे. धावसंख्या 7. आणि या टॅप स्वरूपात मारलेल्या ह्या दोन धावा काय अडवू शकत नाहीयेत. या 2 धावेनं संघाची धावसंख्या झाली ती 1-9. चालू असणारे सामने हे यूट्यूब लाईव्ह वरती आपल्याला बघण्यात येतील. हे सामने आपण यूट्यूब वरती बघू शकतो आणि ते लाईव्ह सामने आहेत. त्यासाठी RPL भांडूप 2021 हे टाकलं तर आपल्याला सामने बघता येतील. दुसऱ्या षटकामधला हा शेवटचा चेंडू शिंटू याचा आणि यष्टीचीत झालेला आहे. संघाला मिळालेला हा दुसरा धक्का. या ठिकाणी आपण यूट्यूब वरती जे सामने बघतोय ते 10 स्क्रिप्ट लाईव्ह बदलापूर यांच्या माध्यमातून आपण हे सामने बघत आहोत. तसेच या सामन्यासाठी पंच म्हणून आपल्याला लाभलेले अजित यांचं सुद्धा ठाणे कल्याण इकडून त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार. स्कोर झालाय 24 ला विने 9 झालाय 12 चेंडू आणि 15 धावांचं उद्दिष्ट. आणि हा स्वेर चेंडूचा मारा धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 10. अतिशय अटीतटीचा हा सेमीफायनलचा सामना. पुन्हा स्वेर चेंडूचा मारा धावसंख्येत भर. धावसंख्येत भर धावसंख्या 11. आप्पा बडगे यांच्या स्मरणार्थ 3 विकेट आणि 3 चौकार जो मारेल त्याला 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि विशाल पवार यांच्यातर्फे सुद्धा 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि हा स्वेर चेंडू धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती
12. आणि हा स्क्वेअर चेंडू धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 13. आणि अवांतर धावसंख्या झालेली आहे. 2 धाव आलेल्या आहेत या चेंडूवरती. धावसंख्येत भर. धावसंख्या ती 15. अतिशय मागडं आणि खचा असं गोलंदाजी करतात ते आदर्श वॉरियर्स या संघाकडून. गोलंदाज फिट्या. धावसंख्या जाते 16. उत्कृष्ट अशी वन डे टक्कल होती. आणि फलंदाज धावचीत झालेला आहे. संघाला मिळालेला हा 3रा धक्का. आणि पुन्हा स्क्वेअर चेंडूचा मारा करतो पिट्या. अतिशय गचा असं गोलंदाजी. एक नामवंत असा गोलंदाज, परंतु या अशी गोलंदाजी करणं हे योग्य संघासाठी नाही आहे. आणि टॅप स्वरूपात मारलाय, परंतु उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण ऋषिकेश याच्याकडून सीमारेषेवरती. आपल्या संघासाठी 4 धावा अडवलेल्या आहेत ऋषिकेश यांच्याकडून. आणि उत्कृष्ट गोलंदाज फिट्या यांच्याकडून एक निर्धाव चेंडू टाकण्यात आलेला आहे. तिसऱ्या षटकामधला हा शेवटचा चेंडू. आणि पुन्हा टॅप स्वरूपात मारलं खणखणीत 2 धावा. या 2 धावेनं संघाची धावसंख्या झाली त्या 19. या ठिकाणी आपल्या लाडक्या नगरसेविका संगीताई गोसावी यांचं इथं आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत. आपण व्यासपीठावर यायचं आहे. चालू असणारा सामना हा सेमीफायनलचा सामना आहे. यानंतर लगेचच आपल्याला फायनलचा सामना खेळवायचा आहे. सहा चेंडू आणि 5 धावा. आणि हा स्क्वेअर चेंडू अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय. या ठिकाणी आपल्या लाडक्या नगरसेविका गोसावीताई आलेले आहेत. यांचं मनपूर्वक आभार. आणि ह्या टॅप स्वरूपात मारलेल्या या उत्कृष्ट फिल्डिंग करतो तो ऋषिकेश. सीमारेषेवरती आपल्या संघासाठी 4 धावा अडवलेल्या आहेत. या ठिकाणी गोसावीताई आलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे त्यांच्या सहकारी सुद्धा आलेले आहेत. सर्वांचं मंडळाच्या वतीनं मनपूर्वक आभार. आणि टॅप स्वरूपात मारलेला खणखणीत रामनगर प्रीमियर लीग चौकार. हा ऋषभ 9 संघ हा फायनल मध्ये दाखल झालेला आहे. विजयी संघाचा आभार.